त्याचे महत्त्वाचे मुद्दे काय? आजची जी पत्रकार परिषद जी घेतली त्याचा मुद्दा हा आहे की अंडरग्राउंड पार्किंग दीक्षाभूमीबद्दल वाद सुरू आहे आणि दीक्षाभूमीच्या सचिव या नात्याने सगळ्यांचा रोष माझ्यावरती आहे। परंतु आज या पत्रकार परिषदेत मार्फत मी लोकांना सांगितलेलं आहे की सगळे अधिकार बनते ससे सुराई यांनी स्वतःकडे ठेवलेत। त्यांनी माझे सगळे अधिकार काढलेले आहेत आणि ही जी अंडरग्राउंड पार्किंग आहे त्या पार्किंगचं जे ॲग्रीमेंट झालं आहे सरकारसोबत त्याच्यावरती सहीसुद्धा बनते ससे सुराई यांचीच आहे। तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही NITची संपर्क साधा। या अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तूपाला बौद्ध वृक्षाला कोणताही त्रास होणार नाही अशा प्रकारचं तज्ज्ञांचं रिपोर्ट घ्या। ते तज्ज्ञांचं रिपोर्ट आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाच्या इंजिनियर्सला दाखवू आणि त्यांना योग्य वाटलं तर विचार करू। पण जर टेक्निकल रिपोर्ट व्यवस्थित असला आणि जर समाजाला अंडरग्राउंड पार्किंग नसेल तर आम्हाला अंडरग्राउंड पार्किंग नको। हा बनते ससे सुराई यांनी याचा विचार करावा। जर यावरून ही सुद्धा बनते ससे सुराई यांनी अंडरग्राउंड पार्किंग जर काढली नाही तर जनता आंदोलन करणार आहे आणि जनतेने जर आंदोलन केलं तर जनतेच्या आंदोलनामध्ये हा सचिव असून सुद्धा मी त्या आंदोलनामध्ये सहभागी राहील हे सांगण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद घेतली। पुढची रणनीती काय असणार जर तुम्ही म्हणता तसं नाही झालं तर पुढची रणनीती काय? तुम्ही सांगितलं की आंदोलन होऊ शकतं, पुढची रणनीती आंदोलन। मी उतरेल। जनतेला अंडरग्राउंड पार्किंग नाही पाहिजे तर मला सुद्धा अंडरग्राउंड पार्किंग नाही पाहिजे।